गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला प्रायोरिटी सेटिंगबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आता प्रायोरिटी सेटिंग म्हणजे काय आहे? आता सपोज मराठीमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार? पहिल्यांदा कोणती गोष्ट करायची असेल, आता सपोज तुम्हाला तुमच्या मुलाला शाळेमध्ये टाकायचं आहे, तर शाळेमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही शाळेत टाकण्यापूर्वी काय प्रायोरिटी देणार त्याला? म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला म्हणजे पुढं ठेवावं लागतील. आता शाळेत टाकायचं म्हणल्यावर त्याला तुम्हाला बुक्स लागतील, बॅग लागेल, वही लागेल, पेन लागेल, त्याचा युनिफॉर्म लागेल, तो आणावं लागेल तुम्हाला जाऊन सगळं. ॲडमिशनची प्रोसेस आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल. कुठं ॲडमिशन घ्यायचे, स्कूल सर्च करावं लागतील त्याला, कोणत्या स्कूलमध्ये घालायचे, त्याची फीज काय आहे, बाकीच्या फॅसिलिटी काय आहेत, परत तिथं टीचिंग कसं होतं, तिथं जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल. चेक केल्यानंतरच तुम्ही डिसाईड करणार तुम्हाला कोणतं स्कूल आवडेल, त्याच्यानुसार तुमची प्रायोरिटी सेट होते. तर तुम्हाला स्कूलमध्ये त्याला टाकायचं म्हणलं, तिथला स्टाफ कसा आहे, थोडंसं वातावरण बाहेरून पण चेक करावं लागेल आणि आतमध्ये पण जाऊन चेक करावं लागेल तुम्हाला ॲडमिशनसाठी. तर मग तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरच तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता. आता तुमच्याकडं फीचं सगळ्यात महत्त्वाचं फीचं मॅनेजमेंट करावं लागेल. तुमच्याकडं फीज जी आहे म्हणजे त्या स्कूलची फीज किती आहे ते बघावं लागेल तुम्हाला. तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावं लागेल. मगच तुम्ही तिथं जाऊन पुढं हे होऊ शकतात, म्हणजे तुमच्या मुलाला शाळेत टाकू शकता. तिथं सगळ्या फॅसिलिटी चेक करून नंतरच तुम्ही त्याचं ॲडमिशन करू शकता शाळेमध्ये. तसं तुम्ही म्हणजे आता प्रायोरिटी सेटिंगमध्ये तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता की तुम्हाला स्कूलला जायचं आहे मुलाला तुमच्या, तर तुम्हाला काय काय करावं लागेल. तर तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे? पहिलं स्कूल, म्हणजे पहिल्यांदा कोणतं स्कूल निवडायचं आहे ती तुमची प्रायोरिटी पाहिजे. त्याच्यासाठी पैसे, फीज तुमच्या आवाक्यात आहे की नाही, म्हणजे तुम्ही त्या स्कूलची फीज भरू शकता की नाही ते तुम्हाला कळलं पाहिजे. किंवा जरी फीज चांगली असली तरी तिथला स्टाफ वगैरे कसा आहे, किंवा तिथलं मॅनेजमेंट कसं आहे, तुम्हाला सपोर्टिंग असेल की नाही, किंवा कोण सपोर्टिंग असेल तर तुम्ही म्हणजे तिथं ॲडमिशन करू शकता. अदरवाईज तुम्ही तिथं ॲडमिशन नाही करू शकत. आणि जर सपोर्ट नसेल तर तुम्ही तुमच्या लेवलचं स्कूल शोधू शकता, म्हणजे तुम्हाला परवडेल असं. किंवा तिथले लोक कसे आहेत, थोडे फीज जरी टप्प्याटप्प्याने घेत असले तरी तुम्ही तिथं ॲडमिशन करू शकता. परत तिथल्या लोकांचं बिहेवियर ते पण चेक केलं पाहिजे, महत्त्वाचं. किंवा लोकांचे थोडेसे रिव्ह्यू पण घेतले पाहिजे की स्कूल कसं आहे काय. तर ते घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमच्या मुलाला तिथं टाकायचं की नाही शाळेत, किंवा टाकू शकता का नाही. अदरवाईज तुम्ही मग तुमच्या लेवलचं स्कूल शोधू शकता तुमच्या मुलाला शाळेत टाकण्यासाठी. तसंच आपण डेली लाईफमध्ये आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर आता सपोज आता बघा सध्या आपल्याकडं गणपती येणार आहेत, महालक्ष्मी येणार आहेत. मग काही लोक IT मध्ये काम करतात, काही बाहेर गावाकडे येणारे असतात. मग तुम्हाला त्याचं प्लॅनिंग अगोदरच करावं लागतं की बाहेर गावाहून येणार आहेत ते कसे येणार आहेत, काय येणार, बसने येणार, हेलिकॉप्टरने येणार, कशाने येणार, पैशाचं मॅनेजमेंट, तुमचे कपडे लागतात त्याचं मॅनेजमेंट. तर तुम्हाला गावाकडं कशाने जायचं आहे, मग तुम्ही बसने जाणार आहेत का तुमच्या घरच्या फॅमिलीसोबत जाणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाणार आहे, तर सगळ्यांचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. मग आता किंवा जर तुम्हाला IT मध्ये काम करताय तुम्ही, तर IT मध्ये तुम्हाला टास्क आहेत, काम आहे तुमच्याकडं, तर मग तुम्ही ह्या वर्षी नाही गेलं तर काही गणपती किंवा महालक्ष्मी येणार नाही असं होत नाही. आपल्या गावाकडं जर आपले कोण वयोवृद्ध माणसं असतील तर ते पण ते सेलिब्रेट करू शकतात, म्हणजे बसवू शकतात आपल्या घरामध्ये गणपती, जरी नाही गेलं तरी. जर तुमचं इकडं काम असेल तर नाही गेलं तरी चालतं ना, असं काही नाही ना की तुम्ही गेलंच पाहिजे म्हणून गावाकडे. परत जर तुमच्या म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी नसतील तर तुम्ही जाऊ शकता. पण जर तुमचं काम असेल गावाकडं काही तुमच्या वाचून म्हणजे इकडं जर काम असेल आणि इकडचं काम सोडून तुम्हाला गावाकडं जायचं असेल तर मग थोडा विचार करूनच तुम्ही जायला पाहिजे.
मग प्रायोरिटी तुम्ही सेट करा. तुम्हाला म्हणजे कोणतं अर्जंट कोणतं नाही. जे अर्जंट आहे ते तुम्ही करून घ्या. जे अर्जंट नाही त्याला मागं टाकलं तरी चालते तुम्हाला. तेवढंच मला तुम्हाला प्रायोरिटी सेटिंगबद्दल म्हणजे सक्सेससाठी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला हे थोडीशी प्रायोरिटी जे आहे ते मदत करेल, मला हे सांगायचं आहे. जर थोडंसं तुम्ही प्लॅनिंगने गेले तर. आणि जर प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला मग थोडंफार म्हणजे अडथळे येऊ शकतात. आणि अडथळे आले तरी मग तुम्ही त्याला फेस करण्याचं तुमचं हे पाहिजे, तेवढी स्टॅबिलिटी पाहिजे तुमच्यामध्ये. मला एवढं सांगायचं आहे. थँक्यू.